नमस्कार. आज आपण रेशनच्या तांदळाची खिचडीची रेसिपी करणार आहोत. रेशनच्या तांदळाची खिचडी ही चवीला अतिशय सुंदर अशी लागते. त्या खिचडीसोबत तुम्ही कढी खाऊ शकता किंवा ताकही घेऊ शकतात. रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीचा मेनू म्हणून ही खिचडी तुम्ही नक्की एकदा करून बघा. चला आता आपण रेसिपी सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे रेशनचे 1 वाटी तांदूळ घेतले आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळही वापरू शकता. त्यानंतर डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचे आहे. थोडेसे शेंगदाणे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे. छान अशी खमंग फोडणी झाली की यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून टाकायचा आहे. आता कांदा हा व्यवस्थित अगोदर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत. कांदा इथे 2 ते 3 मिनिटं मी छान असा परतून घेतला. त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा कापून घेतला आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी बटाट्याची सालं काढली नाही आहेत. बटाटा कापून घ्यायचा आणि पाण्याने स्वच्छ धुवून तो आपण आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे. बटाटा आणि कांदा हा 3 ते 4 मिनिटं हा परत पुन्हा आपण छान असा परतवून घ्यायचा. त्यानंतर एक मीडियम साईजचा मी टोमॅटो घातला आहे. आता या खिचडीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. जसं की वटाणे तुम्ही टाकू शकता, फ्लॉवर टाकू शकतात. खूप छान लागते ही खिचडी. त्यानंतर आता आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकते आहे. हळद टाकल्यानंतर इथे घरगुती लाल तिखट टाकते आहे. तुम्हाला खिचडी कितपत तिखट हवी आहे यानुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतात. त्यानंतर इथे मी घरगुती काळा मसाला, जो साठवणीतला मसाला असतो काळा मसाला, तो मी इथे साधारणपणे 1 चमचा टाकून घेते आहे. आता सर्व हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकते आहे. 2 ग्लास पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि खिचडीचं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण डाळ तांदूळ टाकायचे आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले होते. माफ करा, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. त्यामुळे चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये जे डाळ तांदूळ धुवून घेतले होते ते टाकून घेतले आहे. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा भाजीला काही सुचत नसेल त्यावेळेस तुम्ही ही रेशनच्या तांदळाची खिचडी नक्की करून बघा. सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे आणि एक अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं आहे. त्यामुळे खिचडीला छान चव येते आणि मऊ होते. मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. आणि आता ह्या खिचडीला आपण शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्या आपण आता ह्या खिचडीच्या करून घ्यायच्या आहे. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपली ही खिचडी तयार होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.